मी पंकज बालपांडे, बांधकाम सभापती नगर परिषद तुमचं. आजच्या जन आक्रोश मोर्चाचे आपलं समर्थन आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचे ऋषिदेव भुंडेकर जे नगरसेविका आहे त्यांनी आज हा जनाक्रोश रॅली काढली. त्यांनी जेव्हा 4-5 महिने झाले ते नगरसेविका जेव्हा बनलं तेव्हा त्यांच्या प्रभागात समस्या पाडायची आणि वारंवार त्यांना लेटर दिलं मुख्याधिकाऱ्याला, अध्यक्षला, पण ते कुठेही त्याच्यावर काहीच इम्प्लिमेंट नाही झालं. म्हणून त्यांनी आज आखरी लेवलपर्यंत जाऊन त्यांनी आज तिथून आपल्या घरून मोर्चा आणला आणि इथे माठा फोडले आणि अध्यक्षाच्या चेअरला हार बनवले आणि माठा ठेवला अध्यक्षावर. की आता तरी अध्यक्ष सुधारावा आणि लोकांचे प्रॉब्लेम आहे त्यांनी राहायला पाहिजे. त्यांनी त्याला 10 दिवसापहिले 8 दिवसापहिले त्यांना नोटीस दिलं होतं की आम्ही घेऊन येणार आहोत की आमच्या गावाला न्याय द्या, परंतु त्या न्याय द्यायच्या इथे गायब झालेल्या, मुख्यमंत्री गायब झाल्या. इथे कोणताही प्रशासकीय अधिकारी इथे अवेलेबल नाही. पाण्याची समस्या सोडणार काय? बघा, मुख्याधिकारी आणि अध्यक्षांनी आता आपल्या मनावर घेतलं तर पाण्याची समस्या सुटते. आम्हाला विचारावं, आम्ही पुराणे आहोत, आमचे उपाध्यक्ष पुराणे आहेत, आम्हाला विचारावं ना, आम्ही सांगतो ना कसं सुटते. आधी अशी समस्या नव्हती. या अगोदर अशी समस्या नव्हती, कारण की आपल्याकडे पुष्टी प्लांट आजही चांगला आहे. पुष्टीमधून पाणी प्युअर फिल्टर पाणी तुमच्या शहरामध्ये येतो, परंतु यांच्याकडे कर्मचारी कमी असल्यामुळे यांनी त्याला बंद करून ठेवली आहे. एकदम ओके आहे, तिथून पाणी येऊ शकतं तुमच्या शहरामध्ये, पाण्याचा फुलफिल होऊ शकतो. परंतु हे त्यांची मानसिकता जे मी वारंवार यांना मिटिंगमध्ये सांगत आहे की तुम्ही पुष्टी घाटला पाणी सुरू करा. पुष्टी घाटचा पाणी अगर इथे आला, फिल्टर पाणी आहे, तुम्हाला टूटी आणि ब्लिचिंग पण नाही लागणार आहे, त्याचे फिल्टर आहे. तो पाणी आला तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. जन आक्रोश मोर्चा होता आणि या मोर्चाद्वारे जर पाण्याची समस्या पूर्णपणे सॉल्व्ह नाही झाली तर मग आता तीव्र आंदोलन करण्याचे यांनी आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीकडून श्री जोशी आहेत, त्यांनी आज आता यांनी 8-10 दिवस दिले अध्यक्षला. त्याच्यामध्ये ते काय करतात काही ना, मुख्यमंत्री झाले, अध्यक्ष झाले, नाहीतर ते पूर्ण आमच्या भारतीय जनता पार्टीत तुमच्या शहराच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि जे करता येईल ते सर्व करणार. दुसरं म्हणजे असं की ही पाणीपुरवठा योजना 47 करोडची होती. ठीक आहे, 47 करोडची योजना आहे. याच्यामध्ये 13 करोड आपल्याला बॅलन्स शिल्लक आहेत. आम्ही मिटिंगमध्ये वारंवार सांगतो अध्यक्षला की जे पैसे पाहिजे त्याला उपयोगात आण, त्याचं काम कर. आज पूर्ण शहर 95% पूर्ण नाल्या करून ठेवल्या यांनी, नाल्या. त्याला कॉम्पिटिंग करायला यांच्याकडे माणसं नाही. हे एजन्सीला सांगत सुद्धा नाही की बाबा याच्या कॉम्पिटिंग करा, गावाला सुधारावा. ते करू शकतात, 13 करोड रुपये खर्च करू शकतात, परंतु त्यांची मानसिकता नाही काम करायची. या शहरामध्ये त्यांनी काम केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे लोकांना. पब्लिक पण निवडून आले आहेत ते. आता अभिषेक भाऊनी सांगितली कोणत्या पक्षात ते माहित नाही. ठीक आहे, कोणत्या पक्षाचे असो, परंतु त्यांना जनतेने निवडून दिलं, त्यांना जनतेचे काम करावंच लागेल.